आज झालं असं की वाट बघता बघता खूप लेट झाला आणि शेवटी ऑटो करून गेलो आणि असली प्रचंड गर्दी होती की विचार करू नका. बसची वाट बघता बघता आम्हाला पोहोचायला दगडूशेठला खूप लेट झाला आणि फायनली आम्ही पोहोचलो खूप वेळानंतर. हा दिसतोय तुम्हाला तो आहे आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा शनिवार वाडा. त्यानंतर आम्ही पोहोचलो तुळशी बागेमध्ये. तिथं इतकं सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं दगडूशेठच्या मंदिरावरती. इतकं फुलांनी छान सजवलं होतं. मी आणि वहिनी पहिल्यांदा तुळशी बागमध्ये फिरतोय, दोघी एकट्याच फिरतोय. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे दगडूशेठला. बघता क्षणी मन एकदम शांत आणि प्रसन्न झालं. दर्शनासाठी इतकी रांगच्या रांग लागली होती लांबपर्यंत. त्यामुळे गर्दी बघूनच मन म्हणलं की बाप्पा आज थोडं लांबूनच दर्शन घेते आणि आम्ही दर्शन घेतलं लांबूनच, फोटो व्हिडिओज काढले आणि त्यानंतर आम्ही निघालो थेट तुळशीबागेमध्ये. तिथं काय घ्यायचं काय नाही इतका वेळ कमी होता की आम्हाला काय घ्यायचं आणि काय नाही इतका गोंधळ प्रश्न निर्माण झाला. त्याच्यामुळे जास्त काय खरेदी केली. त्या क्षणी वाटलं जर गर्दी नको असती तर बाप्पा भेटलेच असते, पण काय करणार. आणि मग थेट एंट्री झाली ही तुळशीबागेमध्ये. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर व्हरायटीचे कपडे आहेत. कसा मोह आवरू शकेल एखादी स्त्री जेव्हा खरेदी करायला जाते तेव्हा. आणि वहिनी आणि मी मस्त एन्जॉय केला आणि शेवटी वेळ आली ती भैयाने वहिनीला वाट लावायची, त्यांना वाट लावलं आणि परत मी माझ्यासाठी आणि राधाराणीसाठी काय हवं नको ते बघत होती. तर तुम्ही बघा किती सुंदर सुंदर हार गळ्यातले कानातले दिसत आहेत. काय घेऊ आणि काय नाही असा मोहामध्ये पडतो व्यक्ती. तर काय घ्यायच्या त्या वस्तू 1-2 घेतल्या आणि आम्ही थेट निघालो ते घरी. किती आजचा असा सुंदर दिवस झाला माझा. तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे इकडे तुळशीबागेमध्ये. आणि आम्ही लगेच निघालो घरी कारण खूप लेट झाला होता. संध्याकाळचे 5-6 वाजले होते. त्याच्यामुळे राधाराणी आमची झोपली गाडीवरच. चला बाय. तुम्हाला आजचा आमचा दिवस कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.